नमस्कार, प्रभा संजाल में आपका स्वागत है। मैं हूं ओमकार मणि। कल्याणपुर के लिए प्रभा संजाल के इस दूसरे अंक में उदय रसाल जी से बातचीत का यह दूसरा हिस्सा है। आइए देखते हैं। सर, ये लोकतंत्र का एक तरह से सबसे बड़ा मजाक है कि जिस मतदाता की वोट से आप नगर सेवक बन रहे हैं, आप विधायक बन रहे हैं, आप कल्याण के सांसद बन रहे हैं, लेकिन उसको आप क्लस्टर में बेनिफिट नहीं दे सकते। किसी डेवलपमेंट प्लान में उस गरीब का घर उजाड़ रहे हैं तो उसको या तो पनवेल भेज रहे हैं या कहीं ठाणा भेज रहे हैं, अलग जगहों पे भेज रहे हैं। मतदाता वो कल्याण का है, नगर सेवक कल्याण में चुन रहा है, विधायक कल्याण में चुन रहा है, सांसद कल्याण का चुन रहा है, लेकिन आप उसको कल्याण में घर नहीं दे सकते, उसको जमीन को डेवलपमेंट के नाम पे ले रहे हैं। तो अब ये चुनाव आ रहा है, इस मुद्दे के ऊपर आपका क्या है? नाही, ये हा पण मुद्दा अतिशय गंभीरच आहे आणि इतका महत्वाचा मुद्दा आहे। या संदर्भात सुद्धा आपण आनंदवाडी मधला तुम्हाला मी उदाहरण देईन। आनंदवाडी सारखा जो भाग आहे हा भाग पूर्णपणे रेल्वेच्या जमिनीवर वसलेला आहे असं रेल्वे मानते आणि त्यातून काही घरं मध्ये तोडली सुद्धा। हे ज्यांची घरं तुटली हे सगळे वोटर होते आणि हे वोटरनेच आम्हाला नगरसेवक बनवलं असेल, आमदार बनवलं असेल आणि पुढे पण खासदार बनवलं असेल, परंतु हीच वोटर मंडळी सगळी तिथून आता बाहेर पडलेली आहे। त्यांना इथून हुसकावून लावलंय असंही म्हणावं लागेल आपल्याला, कारण त्यांना कल्याणच्या बाहेर अगदी कल्याण तालुक्यात सुद्धा नाही, ते डायरेक्ट ठाण्यामध्ये किंवा ते पनवेल सारख्या ठिकाणी त्यांना पाठवण्यात आलेलं आहे। तर ही पण एक मोठी शोकांतिका आहे। आम्ही याच्यासाठी सातत्याने मागणी काय करतोय की आनंदवाडी सारखा जो शासनाच्या जमिनीवर वसलेली वस्ती आहे तिच्यासाठी धोरणात्मक निर्णय महापालिकेने घेतला पाहिजे आणि हा धोरणात्मक निर्णय महापालिका घेत नाही म्हणून वारंवार आम्ही पत्रव्यवहार करतोय। माझं या संदर्भातलं एक पत्र आहे की तुम्ही या लोकांसाठी क्लस्टर जो आपल्या इथे 58 हेक्टरवरती जे क्लस्टर बनवताय तुम्ही, त्या क्लस्टरमध्ये यांचं प्रोव्हिजन केलं पाहिजे। या 2000 घरं असतील, 2500 घरं असतील, यांना या 58 हेक्टरमध्ये जर तुम्ही क्लस्टरचं नियोजन केलंय, कोळशेवाडी असेल किंवा कल्याण पूर्वेतील क्लस्टरचा जो भाग नियोजित केलाय त्याच्यामध्ये या शासनाच्या जमिनीवरती वसलेल्या लोकांसाठी त्याच्यात प्रोव्हिजन करायला पाहिजे, याची मागणी सुद्धा मी केलेली आहे आणि हा मुद्दा मी लावून धरणार आहे। आणि पीआयएल जी दाखल करतोय या पीआयएल मध्ये 500 स्क्वेअर फीट बरोबर जो दुसरा माझा मुद्दा आहे तो हाच आहे की आनंदवाडी सारख्या शासनाच्या जागेवर वसलेल्या वस्तीला तुम्हाला धोरणात्मक निर्णय घेऊन क्लस्टरमध्ये सामावून घ्यावं लागेल, तेही कल्याणमध्येच। सर जी, ऐसा है कि 2000 में कल्याण डोंबिवली महानगर पालिका में जवाहरलाल नेहरू योजना थी। उस समय कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्र की झोपड़पट्टियों के सर्वेक्षण के लिए एक कंसल्टेंट की नियुक्ति आपने की थी। आप खुद नगर सेवक थे, तो उस कंसल्टेंट ने जब सर्वे किया तो उसके पास तो पूरे कल्याण डोंबिवली का डेटा रहेगा कि कल्याण ईस्ट में कितना है, कल्याण वेस्ट में कितना, डोंबिवली ईस्ट वेस्ट कितना, टिटोला में कितनी झोपड़पट्टियां हैं। आपके पास ऑलरेडी डेटा अवेलेबल है। अभी 15 साल हो गया सर्वे करने के बाद भी। उस हिसाब से अगर बाई पॉलिसी गरीबों के विकास के लिए जो नीतियां आप लोग तय करते हैं, लोक प्रतिनिधि सत्ताधारी पार्टी, आप कुछ सत्ताधारी पार्टी में रहे हैं, तो ये चीजें बन सकती थी और अभी तक नहीं हुआ। अब फिर चुनाव आ रहे हैं, फिर आप इसके मतलब ये कंसल्टेंट की नियुक्ति करेंगे या जो पुराना आपके पास रिपोर्ट पड़ी हुई है 25 करोड़ रुपया आप लोगों ने महानगर पालिका ने कंसल्टेंट को दिया, मेसर सुभाष एसोसिएट को, वापस आप 50 करोड़ रुपए देंगे या उसी जो उसकी रिपोर्ट दी हुई है उसके ऊपर आप डिमांड करने वाले या पॉलिसी बनाएंगे कि इनका विकास हो, डेवलपमेंट में इनको यहीं पे जगह मिले, या फिर जैसा मनमानी चल रही कि उनको यहाँ से शहर से बाहर भगा दिया जाए, ऐसा कुछ? देखिए, या ज्या काही योजना येतात या योजनेच्या अनुषंगाने जे काही सर्वेक्षण असतं या सर्वेक्षणाला महापालिकेने जे काही नियुक्त केलेले लोक होते हे मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की त्यावेळेस म्हणजे मी 2010 ते 15 महापालिकेच्या याच्यामध्ये नगरसेवक असताना त्याच्या आधी सुभाष असोसिएट्स म्हणून त्यांनी निवडलं होतं आणि त्याने काही सर्वेक्षण केलं होतं। त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही नवीन UDCPR आला, त्याच्यानंतर क्लस्टरसाठी पुन्हा सर्वेक्षण करण्यासाठी एक कंपनी आता 22-23 मध्ये नेमली होती। त्याने जे काही सर्वेक्षण केलं त्याचं पुढे काय केलं हे महापालिका पुढे आणत नाही। ही मोठी शोकांतिका आहे। महापालिकेने क्लस्टरच्या संदर्भात जे स्टेप्स घ्यायला पाहिजे होते, जे पुनर्विकासासाठी स्टेप्स घ्यायला पाहिजे होते ते न घेतल्यामुळे अनेक लोकांच्या अडचणी आजही तशाच्या आहेत। तुम्हाला सांगतो, आमच्या या जवळच्याच दुसऱ्या प्रभागामध्ये एक सप्तशृंगी नावाची इमारत धोकादायक ठरली आणि ती पडली आपोआप। वरती काम करत असताना 6 लोक त्याच्यामध्ये दगावले, परंतु त्या 6 लोक दगावल्यानंतरही महापालिकेने त्या इमारतीतल्या लोकांना वेठीस धरलं। काही लोकप्रतिनिधींनी त्यांना फक्त खिचडी चारली, एक दिवस शाळेमध्ये ठेवलं,
म्हणजे महापालिकेकडे अशा इमारतीतल्या लोकांना ठेवण्यासाठी जागा सुद्धा नाहीये. ही इतकी मोठी शोकांतिका आहे. 2005 में मुझे याद है कि सरकार ने बेघरों के लिए, बेसहारा लोगों के लिए एक आवास की आप लोगों ने मंजूरी दी थी जब आप नगर सेवक थे 2005 से 10 के बीच में. जवाहरलाल नेहरू योजना में सुप्रीम कोर्ट के निर्देश पे ऐसे सरकार ने बनाए थे कि जो भटकने वाले लोग हैं, उनको रात में बेसहारा रहते हैं, उनके लिए घर बनाया जाए. तो मेरी जानकारी के डोंबली में ऐसा घर है कि जो भटकते रहते हैं, बेघर लोग हैं, उनको वहाँ पे घर दिया गया है. कल्याण में भी था. अब वो इम्प्लीमेंट है या नहीं है वो मुझे जानकारी अभी फिलहाल नहीं है. तो आप नगर सेवक रहे और आपने फंडिंग दी है बनाने के लिए, तो उसके बारे में कुछ बताएंगे. वो है कि जैसे आपदा के समय जैसे आपने बताया कि सप्तशृंगी इमारत गिर गई, बाढ़ आती है हमेशा. बहुत सा अपना कल्याण एरिया ऐसा है कि यहाँ पे हमेशा बारिश के समय में बाढ़ सी आती है और लोगों को भी साबित करना पड़ता है कुछ समय के लिए. इसके लिए सेंटर आप लोगों ने बनाए थे, लेकिन रखते क्या पुराने स्कूलों में आया हुआ रखते हैं. तो वो अभी आप लोगों ने जो मंजूरी थी बनाने के लिए, वो बना हुआ है कल्याण में या नहीं है, ऐसा कुछ जानकारी? महापालिकेकडे कुठलेही शेल्टर्स अशा गोष्टीसाठी उपलब्ध नाहीयेत. महापालिकेने अद्याप कधीच अशा पद्धतीचं ट्रान्झिट कॅम्प्स किंवा निराधार लोकांसाठी ज्या वेळेस कशी आपदा येते अशी असा काही पुराचा विषय असेल किंवा एखादं धोकादायक इमारत पडल्यानंतर ह्या लोकांना ठेवण्यासाठी व्यवस्था कुठेच नाही. मी तेच तुम्हाला सांगतोय, सप्तशृंगीच्या इमारतीमुळे आम्हाला इतका वाईट अनुभव आला. त्या आमच्याच वोटर लोकांना चिकणी पाड्यामधला तो विषय आहे. त्यामध्ये आज दिग्गज लोक उभे राहतील इलेक्शनसाठी, परंतु त्या लोकांना अक्षरशः प्रायव्हेट एका संस्थेच्या शाळेमध्ये ठेवावं लागलं. त्यांना मुतारीमध्ये अंघोळी कराव्या लागल्या. लहान मुलांची जी मुतारी असते त्याच्यामध्ये अंघोळी कराव्या लागल्या. परंतु महापालिकेचं बिलकुल या अशा गोष्टीवरती लक्ष नाही. आम्ही बघितलं, आम्हाला वाटत होतं आमच्या वेळेस IAS अधिकारी नाहीयेत, पण म्हटलं चला सनदी अधिकारी आल्यानंतर काहीतरी बदल होईल. परंतु त्यानंतर अनेक ई रवींद्रन असतील, जाखड मॅडम असतील, त्याच्यानंतर आता आलेले आपले गोयल साहेब असतील, या लोकांकडनं जी आम्हाला अपेक्षा होती ती अपेक्षा सुद्धा आम्हाला पूर्ण होताना दिसत नाही. हे मुद्दे आम्ही वारंवार लोकांपुढे घेऊन जाणार आहोत आणि लोकांचा सुद्धा मी कल्याण विकासनीच्या माध्यमातून आम्ही हाच विचार करतो की आपण जास्तीत जास्त लोकांचा रेटा वाढवलं पाहिजे, त्यांच्यावरती प्रेशर डेव्हलप केलं पाहिजे. कारण आमच्या इथले लोकप्रतिनिधी पूर्णपणे निष्प्रभ आहेत. त्यांनी हे मुद्दे कधीच पुढे घेतले नाहीत आणि त्याचमुळे सप्तशृंगी सारख्या इमारतीची वाताहत झाली, तिथल्या लोकांची वाताहत झाली. तुम्हाला सांगतो, त्याच्यामध्ये आश्चर्य वाटेल तुम्हाला, ह्या लोकांना नंतर महापालिकेने ती बिल्डिंग राहिलेली पाडली, त्याचं चार्जेस भरा म्हणून त्यांच्या मागे लागले. म्हणजे इतकी महापालिका संवेदनहीन आहे. सप्तशृंगी इमारत खुद होके गिरी है, महानगर पालिका ने नहीं तोड़ी है. नहीं. जो खंडहर बचे तो उसको तोड़ा उन्होंने. नहीं. आपको मैं बता देता हूँ, एक सिर्फ स्लैब गिरा था, जो स्लैब सीधा नीचे तक एक ही रूम का आया था. बाजू का जो उनका विंग था, वहां पे कम से कम वहां 6 घर डैमेज हो गए समझो. बाकी के जितने भी घर थे वो वैसे अच्छे थे, लेकिन ठीक है, धोखादायक है तो उसको गिराना चाहिए. महापालिका ने जबरदस्ती उनको निकाल के गिरा दिया. और वो महापालिका ने जो प्रोसेस किया, वो अधिकारी ने, यहाँ के वार्ड अधिकारी ने, गिरने के बाद उनको दूसरे डेट का नोटिस चिपकाना, ये सब बहुत जो चीज हुई. वहां के लोग आप अगर उनसे मिलेंगे तो मेरे से ज्यादा बोल सकते. उनकी जो वाताहत हुई है वो अतिशय बेकार आहे ते. आणि 3-3.5 लाख रुपये त्यांना चार्जेस लावले तोडण्याचे आणि त्यांच्या मागे तगादा लावला होता की ते तुम्ही पैसे भरा. इतकीच असंवेदनशील महापालिका आहे. आणि आम्हाला त्याचं वाईट काय वाटतं की महापालिकेचा जो प्रमुख आहे IAS अधिकारी असून सुद्धा ही परिस्थिती आहे. चुनाव करीब है. अब मुझे विश्वास है कि आप इसमें प्रत्याशी भी बनने वाले हैं पैनल से. चुनाव में आप इस विशेष तौर से क्या मुद्दा रखने वाले हैं? मूलभूत जो समस्याएं और मूलभूत सेवाएं जो हैं उसके बारे में आप क्या रखने वाले हैं मुद्दा बना के? मी माझा हा कल्याण पूर्वेतला हा जो 12 नंबर पॅनल आहे, याच्यामध्ये सगळ्यात मोठा मुद्दा जो असणार आहे तो आमच्या क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये आमचा हा सगळा भाग घेतलेला आहे. क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये आमची जी घरं आहेत, या घरांना व्यवस्थित आम्हाला पुनर्वसन व्हावं, हा एक मुद्दा महत्त्वाचा असणार आहे. जुनी घरं जी आहेत त्या घरांचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि पुनर्विकास झाला पाहिजे. त्याचबरोबर जो रस्ता आहे याच्यामध्ये जो रस्ता डेव्हलप झाला पाहिजे आणि रस्त्यामध्ये बाधित होणाऱ्या लोकांसाठी महापालिकेने पुनर्वसन धोरण निश्चित राबवलं पाहिजे.
दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की महापालिकेमध्ये अनेक विकास कामं तुम्ही बघताय, पण त्या विकासाच्या कामामध्ये आमच्या आरोग्याचा मुद्दा आहे तो हरवलेला आहे. आणि तुम्ही सगळ्या गोष्टी तुम्ही बघत राहा, पण आरोग्याच्या मुद्द्यावरती कुणीही लक्ष देत नाही. हा आरोग्याचा मुद्दा काय आहे हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही लोकांपुढे जाणार आहोत. दुसरी मोठी समस्या आहे की जो पाणी पुरवठा होतो, आम्ही तुम्ही बघितलं असेल जलपर्णीवरती आमच्याकडे मोठे इव्हेंट झाले, परंतु घरामध्ये जे आम्हाला दूषित पाणी येते ते गटारातून पाईपलाईन आणि ड्रेनेजचा पाईप एकत्रित फिरतोय, हे आमच्याकडे बघितलं जात नाही. वॉटर ऑडिट होत नाही आणि या सगळ्याचा दुष्परिणाम आमच्या आरोग्यावर होतोय. तुम्ही आजच एक न्यूज बघितली मी की वॉकिंग निमोनिया म्हणतात, म्हणजे तुम्ही चालताय, बोलताय, फिरताय, पण तुमच्या आतमध्ये एक निमोनिया आहे. तो निमोनियाचं कारण काय आहे? महापालिकेच्या हद्दीमधल्या लोकांमध्ये वाढण्याचं. तर हा सगळा मोठा मुद्दा आहे. तुम्ही मी मध्ये आता एक मुद्दा घेतला होता तुमच्या विठ्ठलवाडी स्मशानभूमीचा. चिमणी लावत नाही. चिमणीसाठी आम्ही वारंवार पत्रव्यवहार करतोय. 2 वर्षापूर्वी पत्रव्यवहार केला होता मी. त्याच्यानंतर 1 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं चिमणी लावण्यासाठी आम्ही आता त्याचं हे बदलतोय, डिझाईन बदलली, चिमणी लागणार, चिमणीचं आता टेंडर निघालं. परंतु कुठल्याही पद्धतीचं महापालिका आयुक्तांना मी 2 पत्र दिले मीटिंगसाठी, परंतु आम्हाला ते मीटिंग देत नाही. आम्हाला फक्त कल्याण पूर्वेच्या समस्यांची लिस्ट त्यांच्या पुढे जाऊन त्यांच्याशी 5 मिनिटासाठी आम्हाला चर्चा करायची आहे त्यांच्याशी. परंतु आम्ही रितसर पत्र देतोय, पण आयुक्त काय करतायत? 2-4 लोक घेऊन फिरणाऱ्या लोकांना मीटिंग देत आहेत आणि ते काहीच लोकांच्या महत्वाच्या मुद्द्यावर बोलतायत का? तर तुम्हाला कधीच जाणवणार नाही. महत्वाचे मुद्दे विसरलेले आहेत लोक आणि लोकप्रतिनिधी सुद्धा विसरलेले आहेत. हमारे खबरें अभी और भी हैं, देखते रहिए हमारे